आणखी एक मोठी बातमी हिंगोली शहरामध्ये आज बंजारा समाजाकडून महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। हैदराबाद गॅझेटच्या GR नंतर बंजारा समाजाने एसटी प्रवर्गामध्ये आरक्षणाची मागणी केली आणि त्यासाठी हिंगोलीमध्ये आज हा भव्य मोर्चा काढला जातोय। या मोर्चाला बंजारा समाजातील धर्मगुरूंची देखील उपस्थिती राहणार आहे। शहरातील जिल्हा परिषद ग्राउंडवरनं हा मोर्चा निघून शहरातील प्रमुख मार्गावरनं मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा जाऊन धडकणार आहे। बंजारा समाजाचा हा महामोर्चा या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनीष खरात यांच्याकडनं। मनीष, काय सांगाल या मोर्चाबद्दल? नक्कीच श्वेता, आपण बघतोय की बंजारा समाजाने यापूर्वी जालना आणि बीडमध्ये मोर्चा काढला होता आणि आज हिंगोलीमध्ये जे आहे ते मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव एकवटले आहेत। एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी ते बंजारा समाज एकवटले आहेत आणि हिंगोली शहरातील जिल्हा परिषद ग्राउंडवरची परिस्थिती तुम्हाला दाखवतो मी की थोड्या वेळाने या मोर्चाला सुरुवात होणार आहे। परंतु आज सकाळपासूनच जे आहे ते बंजारा समाज बांधव जे आहेत ते जिल्हाभरातूनच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरून देखील हिंगोली शहरामध्ये दाखल झाले आहेत। मोठ्या संख्येने जे आहे ते पांढरे ध्वज आणि त्यावरती जे आहे ते संत सेवालाल महाराजांची प्रतिमा आहे आणि हे सर्व बंजारा बांधव जे आहेत ते आज सकाळपासून हिंगोली शहरामध्ये दाखल झाले आहेत। मोठ्या संख्येने इथं हा जमाव एकत्र झाला आहे। बंजारा समाज बांधव एकवटला आहे आणि या मोर्चाचं नेतृत्व कुणी एक जण नाही तर सकल बंजारा समाज करत आहे। बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। एवढंच नव्हे तर बंजारा समाजातील राज्यभरातील आजीबाजी लोकप्रतिनिधी देखील या मोर्चामध्ये असणार आहेत। हिंगोली शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा जाणार आहे आणि बीड आणि जालना नंतर जे आहे ते आज हिंगोलीमध्ये बंजारा समाज मोठ्या संख्येने एकवटला आहे। या मोर्चाचं नेतृत्व कुणी एक जण करत नसल्यामुळं संपूर्ण एकजूट जी आहे ती या मोर्चाला मध्ये बघायला मिळते आणि या मोर्चासाठी जे आहे ते प्रशासनानं मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात केल्याचं आपण बघतोय आणि शहरातील प्रमुख मार्गावरती जे आहे ते ठिकठिकाणी असा पोलीस बंदोबस्त असणार आहे। थोड्या वेळानंतर जे आहे ते या मोर्चाला हिंगोली शहरामधून सुरुवात होणार आहे। पोस्ट ऑफिस रोड, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, गांधी चौक या सगळ्या भागातून जो आहे तो हा मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयावरती या मोर्चाचा समारोप होणार आहे आणि या ठिकाणी जे आहे ते धर्मगुरू बंजारा समाजाला काय मार्गदर्शन करतात आणि यापुढची एसटी आरक्षणातून मागणीसाठीचं काय नियोजन असणार आहे लढ्याचं हे देखील तिथं स्पष्ट होणार आहे। श्वेता, बिलकुल मनीष, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात सुद्धा बंजारा समाजाकडनं भव्य असा एल्गार मोर्चा काढण्यात आला। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची मागणी आंदोलकांनी केली। तिथून आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्या सोबत आहेत। अविनाश, आज बंजारा समाजाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मोर्चा निघालाय, तिथले काय अपडेट्स? विराट स्वरूप या मोर्चाला मिळतंय। अविनाश, आवाज येतोय? छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये सुद्धा आज बंजारा समाजानं महामोर्चा काढलाय। महिलांसोबतच सर्व समाज बांधव या मोर्चामध्ये उपस्थित आहेत। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे तिथून आपल्या सोबत आहेत। अविनाश, या मोर्चाचे काय अपडेट द्याल? नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर विराट स्वरूप आता मोर्चाने या ठिकाणी घेतलेलं आपल्याला दिसून येते। महिला असेल, पुरुष असेल, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। जिल्हाभरातून नव्हे तर राज्यातून वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी बंजारा बांधव एकत्र झालेला आहे आणि माझ्या मागे आपण बघू शकतो की जो कन्नड शहरातला मुख्य रस्ता आहे हा संपूर्ण रस्ता या ठिकाणी बंजारा समाजाने जाम केलाय। दोन्ही बाजूने अक्षरशः एकाच बाजूने मोर्चा जाणार होता पण एका रस्त्यावर कुठल्याही पद्धतीत जी संख्या आहे ती मावत नाहीये, त्यामुळं बसत नाहीये आणि मोठी दाटी या ठिकाणी होतीये। त्यामुळं कुठेतरी दोन्ही बाजूचा रस्ता या ठिकाणी व्यापलेला आपल्याला दिसून येतोय। जसं जसं मोर्चा समोर जातोय तसं तसं विराट रूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरीकडे महिला ज्या आहेत त्या पारंपरिक वेशभूषेत आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। ज्या दिवशीपासून हैदराबाद गॅझेटची मागणी झाली आणि हैदराबाद गॅझेटनुसार मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही जरांगे पाटलाची मागणी होती, मात्र त्यानंतर जर आपण बघितलं तर एकूणच बंजारा समाज देखील रस्त्यावर उतरलेला आहे। पारंपरिक वेशभूषेत हा बंजारा समाज रस्त्यावर उतरलेला आपल्याला दिसून येतोय।
आणि आमच्या आरक्षणात एसटी आणि अन्य जमातीमधून आरक्षण मिळावं, आमचं त्या प्रवर्गातून आरक्षण मिळावं, ही मुख्य मागणी आपल्याला काय सांगाल? कशासाठी आपण हा मोर्चा त्याच्यासाठी मोर्चा काढतात? हा मोर्चा आमच्या आरक्षणासाठी, जो आमचा हक्क आहे ते घेण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. आम्हाला एसटी मध्ये आरक्षण पाहिजे. सरकारला विनंती आहे की एसटी तर छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये सुद्धा आज बंजारा समाजाचा महामोर्चा निघालाय. एसटीतून आरक्षण देण्याची मागणी या समाज बांधवांची आणि मोठ्या संख्येनं महिला पुरुष या मोर्चामध्ये सहभागी झालेत.